तर हाय फ्रेंड्स, आज सुट्टी होती मुलांना. तर आज माझ्या मुलांना इडल्या खायच्या होत्या. आता इडल्याबरोबर तर सांबार तर लागणार ना, तर म्हणून म्हटलं चला आज आपण सांबार बनवूया. आणि हे खूप झटपट असं हे सांबार बनवून आपलं तयार होतं आणि त्याच्याबरोबर छान अशा इडल्या. तर चला आपण आता सांबार कसं बनवायचं ते बघणार आहोत. इकडे मी अर्धी वारी तूर डाळ घेतली आहे. तूर डाळला व्यवस्थित धुवून घेतलं आहे. इकडे पाणी ठेवलं आहे कुकरला. त्यानंतर थोडी हळद आणि मीठ टाकून आपण आता हे कुकरला शिजवून घेणार आहोत तूर डाळ. आता आपली हे 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत. आपली आता तूर डाळ ही जवळजवळ शिजतच आलेली आहे. बघा किती छान अशी घट्टसर आपली ही तूर डाळ व्यवस्थित शिजलेली आहे. तर आता आपण याला आता फोडणी देणार आहोत. इकडे मी कढई ठेवलेली आहे. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपलं तेल गरम झाले की आपण याच्यामध्ये आता साहित्य टाकणार आहोत. इकडे मी मोहरी घेतलेली आहे. व्यवस्थित मोहरीला आपण तडतडू देणार आहोत. त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकणार आहोत. त्यानंतर इकडे कांदा बारीक कट करून घेतलेला होता. कांदा टाकून आपण परतून घेणार आहोत. त्यात लसणाची पेस्ट टाकणार आहोत. त्यानंतर कढीपत्ता घेतलेला आहे. कढीपत्ता पण टाकणार आहोत. कढीपत्त्याने छान चव येते. आता आपण याला व्यवस्थित कांद्याला परतून घेणार आहोत. त्यानंतर इकडे शेंगा आहे शेवग्याच्या. तुमच्याकडे ज्या पण भाज्या असेल त्या तुम्ही टाकू शकता. इकडे वांगे आहे. मी एक वांगं कट करून घेतलं आहे. एक टमाटर आहे त्याला कट करून घेतलेलं आहे. नंतर त्याच्यावर थोडंसं मीठ टाकलेलं आहे. थोडी हळद टाकलेली आहे. एक लाल तिखट, नंतर काश्मीरी मसाला, सांबार मसाला हे सर्व आपण टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सांबारनी व्यवस्थित चव येते आणि खायला पण छान लागते. आपण आता याला थोडंसं वाफवून घ्यायचं आहे. आता इकडे थोडंसं आपण पाणी पण टाकून घेणार आहोत आणि याला वाफ येऊ देऊया. इकडे मी कुकरमध्ये डाळ शिजली आहे. तिला व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे. तर नवीन कोणी चॅनलला माझ्या नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. ते हे सांबार खूप छान झालं होतं. माझ्या मुलांनी खूप आवडीने खाल्लं. आता इकडे आपल्या ह्या भाज्या शिजत आलेल्या आहे. हे बघा किती व्यवस्थित आपल्या ह्या भाज्या शिजत आलेल्या आहे. आता याच्यामध्ये आपण तूर डाळ आहे ती तूर डाळ शिजलेली आपण टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. हे बघा याला कलर बी किती भारी आलेला आहे. आणि हे सांबार आपलं थोडं घटच ठेवायचं आहे आपल्याला इडल्यावर चुरून खाण्यासाठी. मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि आपल्याला चांगलं थोडंसं वाफ काढून घेणार आहे. म्हणून आपण थोडं झाकण ठेवायचं आहे. आता याला थोडंसं वाफ काढून 5 मिनटं वाफ काढून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं व्यवस्थित भाज्या पण व्यवस्थित त्याच्यामध्ये त्याच्यात रस वगैरे उतरेल. आता आपले जवळजवळ हे सांबार होत आलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही किती घट्टसर आणि किती छान असं कलरदार आपलं इडली सांबार तयार झालेलं आहे. बघा एकदम झटपट असं आपलं हे सांबार पटकन असं तयार होतं. जास्त कुठलाही वेळ लागत नाही. आता मी इकडे एका वाटीमध्ये सांबार काढून घेणार आहे. तर हे बघा आपलं जवळजवळ आता हे सांबार तयार आहे. आता आपण इकडे इडल्यांवर मी तुम्हाला टाकून दाखवते. इकडे मी इडलीसाठी प्लेट घेतलेली आहे. आता ती हे बघा या इडल्या मी बनवून घेतलेल्या होत्या. आता मी इडल्या ठेवून घेणार आहे आणि त्याच्यावर आता सांबार टाकून खाण्यासाठी आपलं गरमागरम सांबार आणि इडली तयार आहे. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका. आता मी सांबार इडल्यांवर टाकून घेणार आहे. तर बघा एकदम इडल्या पण खूप छान झाल्यात आणि सांबार खूप सुंदर लागलं. मुलांनी आवडीने खाल्ले. तर आवडलं असेल तर लाईक करा. पुन्हा सांगते लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसा झाला होता व्हिडिओ.